रमी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार, दोषी आढळल्यास राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा. आपल्याला रमी खेळता येत नाही, आरोप बिनबुडाचे, ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही, माणिकराव कोकाटे यांचा इशारा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांचा राजीनामा. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवरती प्रश्न उपस्थित. न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं, जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा. प्रस्ताव स्वीकारल्याने सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज. योगेश कदम यांनी हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर अनिल परब यांच्या आरोपांच्या फैरी. सावली बारच्या पाठोपाठ सावित्री नदीमधील गाळ उपशावरूनही गंभीर आरोप. दोन 2006 मुंबई साखळी स्फोटांच्या संदर्भात हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान. तातडीनं सुनावणीची मागणी, 24 जुलैला होणार सुनावणी. विधान भवनामध्ये हाणामारी करणाऱ्या सर्जेराव टकलेची जामीन मिळाल्यावरती मिरवणूक. कळंबोलीमधल्या धनगरी ढोलाच्या तालावरती टकलेच्या जामिनाचा जल्लोष. कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण. गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाकडून मारहाण, आरोपीवरती गुन्हा दाखल. भारतीय वायुदल यावर्षी सप्टेंबरपर्यंत सर्व MiG-21 विमानं निवृत्त करणार. तेजस मार्क 1A विमानं घेणार MiG-21 ची जागा.